नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी खंडेराव धारराव, आनंद ॲग्रो केअर डेव्हलपमेंट हेड. पुन्हा एकदा तुमचे या नवीन आपल्या एपिसोडमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय, आपण आता भरपूर शेतकरी या ठिकाणी आता भाजीपाला असेल, फळबागा असतील, तुमचा डाळिंब असेल, द्राक्ष असेल, पेरू असेल, खूप असे पिकांची या ठिकाणी आता लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे आहेत. आणि मेन म्हणजे आजचा जो विषय त्या अनुषंगाने जे आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय आज आपण जो घेणार आहोत ते म्हणजे मातीचा पीएच आणि त्या ठिकाणी अन्नद्रव्य उपलब्धतेवर होणारा त्याचा परिणाम. आपल्याला ही सोपी गोष्ट वाटते, परंतु या ठिकाणी बहुतेक शेतकरी पीएचच्या बाबतीत अजूनही जागरूक नाही आहेत. आपल्या मातीच्या बाबतीत अजूनही जागरूक नाही आहेत. कारण जर बघितलं तर 90 ते 95% पर्यंत तुमचं जे काही पीक असेल ते तुमच्या जे काही अन्नद्रव्य आहेत, जे काही पोषक घटक आहे, ते जे तुमच्या सॉईलमधूनच घेत असतं. ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि मग आपण जर हा विचार केला, जर पीक तुमच्या जमिनीतूनच जर न्यूट्रिशन अपटेक करणार असेल, पोषण करणार असेल पूर्ण, तर मग त्या जमिनीमध्ये काय-काय पॅरामीटर्स असतात, त्या जमिनीचा पीएच काय, त्या जमिनीचा ईसी काय, सीईसी काय किंवा सोडियम किती आहे, कार्बोनेट किती आहे, बायकार्बोनेट्स किती आहे, त्या ठिकाणी तुमचं कॅल्शियम कार्बोनेट किती प्रमाणात आहे किंवा त्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, तिची ईसी किती आहे. हे जे गोष्टी आहेत, या समजून घेणं आताच्या काळामध्ये, या आधुनिक शेतीमध्ये खूप खूप महत्त्वाचा असा मुद्दा आहे. त्यातलाच आज आपण मातीचा पीएच काय असतो याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आणि खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे. तरी कोणीही स्किप करू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, की जेणेकरून त्यांना त्यांच्या जमिनीबद्दल जागरूकता निर्माण होईल. कारण भविष्यामध्ये या गोष्टीची खूप गरज, नितांत गरज शेतकऱ्यांना आहे. आपण त्याला ग्रॅज्युअली घेतो, पण ही गोष्ट ग्रॅज्युअली घेण्यासारखी नाही आहे. कारण आपलं फक्त सोल्युशन जे आपण बघतो, केमिकल फर्टिलायझर असतील, इतर काही जे काही खतं असतील, ऑर्गॅनिक खतं असतील. आज मार्केटमध्ये तुम्हाला ॲसिडिक भरपूर ग्रेड आहेत, परंतु याचा योग्य वापर आणि याचा वापर आपण का वाढवला, याविषयी माहिती आपण या ठिकाणी आपल्या जमिनीचा जो आपल्याला असेल, तर निश्चितच त्याचं आपल्याला उत्तर सापडेल. यामुळे कमी खर्चामध्ये जर आपल्याला अधिक उत्पादन घ्यायचं असेल आणि ते पण चांगलं गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यायचं असेल, तर निश्चितच या गोष्टी आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्या. तर मातीचा पीएच म्हणजे काय? तर मातीचा पीएच जर बघितला तर जनरली 0 ते त्या ठिकाणी 14 इथपर्यंत आपण मोजला जातो. तर त्यामध्ये जनरली काय असतं, 6.5 ते 7.5 हा जो दिसतोय तुम्हाला न्यूट्रल पीएच असतो. 6.5 ते 7.5 हा न्यूट्रल पीएच असतो. 6.5चे पीएच जसा-जसा खाली जाईल, तसा तो ॲसिडिक कंडिशनमध्ये जातो आणि जसा-जसा 7.5च्या वरती जाईल, तसा तो अल्कलाईन कंडिशनमध्ये जातो. हे पहिली गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण तुम्हाला एक प्रश्न जर विचारला, सर तुमच्या जमिनीचा पीएच किती आहे? आता मी बघतो खूप मोठे-मोठे बागायतदार या ठिकाणी असतात. कोणाला 10 एकर, कोणाचं 5 एकर, कोणाचं 20 एकर, कोणाचं 50 एकर, काही-काही तर 100 एकरपर्यंत सुद्धा जमिनी आहेत. खूप मोठ्या प्रमाणात खर्च ते करतात. परंतु त्या ठिकाणी त्या जमिनीचा पीएच त्यांना जर विचारलं, "सर तुमच्या जमिनीचा पीएच किती आहे? तुमच्या जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट किती आहे? तुमच्या जमिनीत सोडियमचं प्रमाण किती आहे? तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन किती आहे?" हे जे प्रश्न शेतकऱ्यांना आपण विचारतो, तर या शेतकऱ्यांचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला येत नाही. ते त्यांना माहितीच नसतं. आणि जर आपण एखादी द्राक्ष बाग लावली, एखादी डाळिंब बाग लावली आणि मोठमोठ्या पिकामध्ये आपण लाखो रुपये त्या ठिकाणी त्याचा खर्च आपण करत असतो आणि त्या खर्चाला अनुसरून जर बघितलं, तर माती परीक्षण करून घेणं, पाणी परीक्षण करून घेणं, या ज्या सोप्या आणि साध्या गोष्टी आहे, याकडं मात्र भरपूर शेतकऱ्यांचं दुर्लक्ष असतं. तर त्या गोष्टींकडं लक्ष द्यायची आता वेळ आली आहे. कारण मागे जर आपण 15-20 वर्ष जर मागे गेलो, तर त्या ठिकाणी तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला होता, पीएच चांगला होता, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी चांगली होती, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. त्यामुळे तुम्ही थोडं जरी त्या ठिकाणी फर्टिलायझर ॲप्लिकेशन तुमच्या बेडमध्ये केलं, तरी ते पीक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अपटेक करत होतं. परंतु ती कंडिशन आता बदलली आहे. कारण आता तुमच्या जमिनीचे पीएच बदलले, त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बनचं कमी झालं, मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी कमी झाली आणि जे काही सेंद्रिय पदार्थ कमी झाले, त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी वारंवार खतांचे डोस टाकून सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटत नाही आणि त्यामुळे उत्पादनात पण घट येते आणि त्या ठिकाणी कमी पोषणामुळे त्या पिकावर रोग आणि किडींचा पण प्रादुर्भाव होतो आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात घेत नाही, तर ती आपण लक्षात घेतली पाहिजे, हे पण लक्षात घ्या. नंतर पुढचा जो मुद्दा आहे, मातीचा पीएच का महत्त्वाचा आहे, तर त्या ठिकाणी हे 4 गोष्टी आपण बघतो. तर पिकांना अन्नद्रव्य मातीमधून मिळतात, ही गोष्ट आपण आत्ताच बघितली. नंतर त्या ठिकाणी पीएच योग्य नसल्यास अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही, ही पण गोष्ट खरी आहे. नंतर काही अन्नद्रव्य ही पीएचनुसार स्थिर आणि फिक्स पण होतात. कारण पीएच वाढला
तर काही अन्नद्रव्यांच्या त्या ठिकाणी अभिक्रिया घडून त्या ठिकाणी ते फिक्सेशन होतं आणि ते अवेलेबल होत नाही. हे पण आपण पुढे बघणारच आहोत. उत्पादन आणि गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार तुमच्या जमिनीचा पीएच, तुमच्या जमिनीचे जे काही पॅरामीटर्स असतात याची तुमच्या पुढे त्या ठिकाणी तुमच्याकडे त्याचं पूर्णपणे मापदंड असला पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. हे पण लक्षात घ्या. तर मेजरली पीएच हा कोणत्या गोष्टीवर परिणाम करतो, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रिएंट सोल्युबिलिटी. आता न्यूट्रिएंट सोल्युबिलिटी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या जमिनीमध्ये सुद्धा जे काही प्रायमरी न्यूट्रिएंट असतील, जे काही सेकंडरी न्यूट्रिएंट असतील, जे काही मायक्रो न्यूट्रिएंट असतील, हे सर्व न्यूट्रिएंट तुमच्या जमिनीत ऑलरेडी आहेत. जर तुम्ही सॉइल टेस्टिंग केली तर निश्चितच तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन किती, फॉस्फरस किती, पोटॅश किती, कॅल्शियम किती, मॅग्नेशियम किती, सल्फर किती किंवा इतर मायक्रोन्यूट्रिएंट्स किती याचं प्रमाण तुम्हाला कळून जाईल. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु जमिनीत न्यूट्रिएंट असून सुद्धा ते उपलब्ध होत नाही. त्याला कारण काय? कारण त्या ठिकाणी ते न्यूट्रिएंट तुमच्या जमिनीमध्ये पडून असतात आणि त्या ठिकाणी जमीन पडून असल्यामुळं जर आपण बघितलं, जोपर्यंत तुमचं न्यूट्रिएंट त्या ठिकाणी सोल्युबल होणार नाही, सॉइल सोल्युशनमध्ये येणार नाही, तोपर्यंत ते उपलब्ध होणार नाही. कारण 99% त्या ठिकाणी पीक हे, मग तुमचं डाळिंब असू, द्राक्ष असू, पेरू असू द्या, कोणते व्हेजिटेबल असू द्या, पीक हे तुमचं न्यूट्रिशन हे सॉइल सोल्युशनमधून रूटद्वारेच अब्सॉर्ब करतं. मातीतून डायरेक्टली ते खूप कमी प्रमाणात करतं, पण सॉइल सोल्युशनमध्ये आल्यानंतरच करतं. म्हणून न्यूट्रिएंट सोल्युबिलिटी होणं त्या जमिनीमध्ये ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. म्हणून पीएच हा न्यूट्रिएंट सोल्युबिलिटीवर खूप मोठा इम्पॅक्ट करतो. हे पण आपण पुढे जाऊन त्याचं पूर्णपणे वर्णन बघणार आहोत. नंतर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. आता मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी म्हणजे त्या ठिकाणी डिकम्पोजिशन असेल, मिनरलायझेशन असेल, या दोन अभिक्रिया ज्या काही क्रिया तुमच्या सॉइलमध्ये चालत असतात त्या पूर्ण तुमच्या मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीवरच डिपेंड असतात. त्या ठिकाणी त्या बॅक्टेरिया पूर्ण डिकम्पोजिशन करणार, त्या ठिकाणी मिनरलायझेशन करणार, नंतर तुमचं न्यूट्रिएंट सोल्युशनमध्ये येणार आणि नंतरच ते पीक त्याला तुमच्या पानापर्यंत घेऊन जाणार रूटद्वारे. तर ही गोष्ट असते. म्हणून मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी तुमच्या रायझोस्पोर एरिया जो आपण म्हणतो, त्या ठिकाणी जिथं फिडर रूट जास्त असतात, जमिनीचा 6 ते 8 इंचाचा जो एरिया असतो वरचा सरफेसचा, तर त्या ठिकाणी ही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे. आणि ती जर जास्त असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त अपटेक तुमच्या न्यूट्रिएंटचा होणार असतो. पण मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीवर सुद्धा पीएच का परिणाम करतो, तर त्या ठिकाणी जर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी जर बघितलं तुम्ही, तर बॅक्टेरियाला जर आपण बघितलं तर बॅक्टेरियाचा परफॉर्मन्स तुम्हाला पीएच हा न्यूट्रल आणि थोडासा अल्कलाईन या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचा खूपच आहे. मग त्या ठिकाणी त्यांची ॲक्टिव्हिटी खूप चांगली असते. परंतु जसा पीएच ॲसिडिक व्हायला सुरुवात होते तसा तसा त्यांचा परफॉर्मन्स कमी कमी होत जातो आणि त्या ठिकाणी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी कमी होती. आणि ऑब्व्हियसली जर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी कमी होणार असेल तर निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला अपटेकला 100% प्रॉब्लेम येणार आहे. तर ही पण लक्षात घ्या. नंतर तिसरा जो आहे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. आता कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटीमध्ये काय असतं की तुमची जी जमीन आहे, तुमची माती आहे, त्या मातीचा जो कण असतो त्याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज असतो आणि त्या ठिकाणी सॉइल सोल्युशनमधून काही कॅटायन त्या ठिकाणी एक्सचेंज होत असतात त्या मातीच्या वरती असलेल्या निगेटिव्ह चार्ज आणि त्या ठिकाणी असलेल्या कॅटायन बरोबर. मग जोपर्यंत त्यांची एक्सचेंज होणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला तो न्यूट्रिएंट सॉइल सोल्युशनमध्ये येणार नाही. म्हणून सॉइल सोल्युशनमधले न्यूट्रिएंट त्या ठिकाणी मातीच्या त्या निगेटिव्ह चार्ज असलेल्या कॅटायनवर जाणं आणि त्या ठिकाणी त्याच्याशी अभिक्रिया होऊन तिथला न्यूट्रिएंट तुमच्या सॉइल सोल्युशनमध्ये येणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. मग ही जी क्रिया चालत असते यालाच आपण काय म्हणतो, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. तर मग कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सुद्धा तुमचा हा जो पीएच असतो हा मोस्टली इफेक्ट करत असतो. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. तर या ज्या 3 गोष्टी आहे या मेजरली इथं तुमचा पीएच जास्तीत जास्त त्या ठिकाणी इम्पॅक्ट करत असतो, हे लक्षात घ्या. तर आपण जर बघितलं आता जे काही न्यूट्रिएंट आहे आपले, जसं आपण नायट्रोजन घेतलं तर नायट्रोजनचा जर इफेक्ट ऑन सॉइल पीएच. आता आपण जर बघितलं आंध्राच्या उपलब्धतेवर कसा परिणाम होतो या ठिकाणी बघा, हा चार्ट आपण बघू शकतो. तर या ठिकाणी जर हा चार्ट बघितला तर या ठिकाणी न्यूट्रल पीएच या ठिकाणी तुम्ही ही रेंज बघितली असेल तर इथं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे. नंतर तुमचं बघितलं तर फेरस, मॅग्नीज, बोरॉन आणि कॉपर, झिंक सुद्धा तुम्हाला काही प्रमाणात या ठिकाणी चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे. आणि मॉलिब्डेनम हा मात्र तुम्हाला हाय पीएचलाच अवेलेबल होतो. तो पण विषय आपण पुढे बघणारच आहोत. तर अशा प्रकारे या ठिकाणी सॉइलच्या पीएचनुसार न्यूट्रिएंटची इफेक्टिव्हिटी कमी जास्त प्रमाणात तुम्हाला दिसू शकतं. जसं जसं पीएच ॲसिडिक होतो तेव्हाच तुम्हाला प्रायमरी आणि या ठिकाणी सेकंडरी न्यूट्रिएंट खूप कमी कमी या ठिकाणी अवेलेबल होतात. पण जसा पीएच ॲसिडिक होतो तसं तसं तुम्हाला जे काही तुमचे मायक्रो न्यूट्रिएंट आहे त्यामध्ये तुमचं जे काही मेटॅलिक आयन असतात ते जास्त प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होताना दिसत असतात. तर हे जे पीएचचा विषय आहे तर यानुसारच तुम्हाला या ठिकाणी
या गोष्टी तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं, या चार्टद्वारे आपण बघितलं की पीएच नुसार तुमची न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी कशी होते हे आपण बघितलं. तर यानंतर आपण जो इफेक्ट मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी होतो हा तर आपण या ठिकाणी बघितलंच आहे. त्यानंतर पुढचं जो पीएच कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटीवर काय परिणाम होतो, कशा प्रकारे होतो ते पण आपण बघितलं आहे. आणि नंतर जर आपण बघितलं तर जे काही न्यूट्रिशन आहेत जे आपण आपल्या जमिनीमध्ये देत असतो किंवा तुमच्या जमिनीमध्ये असतात, तर हे तुम्हाला या ठिकाणी पीएच हाय झाला किंवा लो झाला तर कशा प्रकारे त्याची ॲबिलिटी असते याच्यावरती जर आपण बघितलं तर नायट्रोजन हा विषय असा की नायट्रोजन तुमच्या जमिनीमध्ये 90 ते 95% हा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असतो. आणि जोपर्यंत त्या ठिकाणी असलेल्या ज्या बॅक्टेरिया असतात नायट्रोजोमोनस आणि नायट्रोबॅक्टर यांच्याद्वारे त्या ठिकाणी डिकम्पोजिशन होऊन नंतर मिनरलायझेशन ही क्रिया होते आणि त्या ठिकाणी तो नायट्रोजन तुम्हाला सॉइल सोल्युशनमध्ये येतो किंवा त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थितपणे फिक्सेशन होतं आणि नंतरच तो तुमच्या जमिनीतून त्या पिकाला अवेलेबल होतो, हे लक्षात घ्या. आणि जर नायट्रोजनची अवेलेबिलिटी वाढवायची असेल तर 100% त्या ठिकाणी तुम्हाला मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी तिथं वाढवावं लागणार. आणि मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी कधी वाढणार, ज्यावेळेस तुमचा पीएच हा साधारणतः तुम्हाला न्यूट्रल असणार, अशा ठिकाणी तिची मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी चांगली राहणार आणि तुम्हाला ते न्यूट्रिशन अवेलेबल होणार, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. तर नायट्रोजन विषय झाला. नंतर फॉस्फरस म्हणजे हायली रिॲक्टिव्ह न्यूट्रिएंट आहे, म्हणजे अति क्रियाशील त्याला म्हणता येईल. तर तो न्यूट्रिशन जर बघितलं तर आपण जर पीएच ची रेंज जर हाय असेल, जास्त पीएच असेल जमिनीचा, तर निश्चितच त्या ठिकाणी फेरस आणि ॲल्युमिनियम हे जे काही न्यूट्रिएंट आहे यासोबत त्याच्या तुमचा जो फॉस्फरस हा त्या ठिकाणी बॉन्डिंग तयार करून घेईल. म्हणजेच फेरस बरोबर फेरिक फॉस्फेट आणि ॲल्युमिनियम बरोबर ॲल्युमिनियम फॉस्फेट, आणि हे दोन्ही जे संयुग तयार होणार असतात हे पाण्यामध्ये विरघळत नसतात किंवा ते अघुलनशील असतात आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं फिक्सेशन होऊन तुम्हाला त्या ठिकाणी त्याची ॲबिलिटी खूप कमी होईल. आणि त्याच्याच उलट जर बघितलं पीएच जसा जसा हाय होणार तर त्या ठिकाणी जर बघितलं तर फॉस्फरस हा तुम्हाला कॅल्शियम बरोबर कॅल्शियम फॉस्फेट सारखे त्या ठिकाणी तयार होणार आणि मॅग्नेशियमशी पण तो बांधला जाणार. त्यामुळे सुद्धा ते संयुग सुद्धा त्या ठिकाणी पाण्यामध्ये विरघळत नाही, अघुलनशील असतं आणि त्यामुळे तो सॉइल सोल्युशनमध्ये येणार नाही. मग त्यामुळे तुमचं कॅल्शियम फॉस्फेट तयार होणार आणि त्या ठिकाणी कॅल्शियम बरोबर तो फॉस्फरस फिक्स होऊन जाणार. म्हणून आपण फॉस्फरस दिला तरी त्या ठिकाणी तुमच्या पिकाला तो अवेलेबल होणार नाही. म्हणून अशा ठिकाणी तुम्हाला फिक्सेशन जास्त होते आणि उपलब्धता कमी होते. ती कंडिशन तुम्हाला न्यूट्रल कंडिशनला कमी होते आणि फॉस्फरसची ॲबिलिटी ही चांगल्या प्रकारे तिथं होऊ शकते. नंतर पुढचा जो मुद्दा आहे तो पोटॅश. आता पोटॅश हा कमी पीएच म्हणजे आम्लयुक्त जमिनीमध्ये त्या ठिकाणी हायड्रोजन आयन हे जास्त असतात सॉईलमध्ये आणि त्या ठिकाणी त्याचं मग पोटॅशियम आयनला तो जास्त प्रमाणात त्या ठिकाणी तो हायड्रोजन तिथून त्या मातीच्या कणावरून रिप्लेस जास्त प्रमाणात करणार. त्यामुळे काय होतं की तुमचं पोटॅशियम जास्तीत जास्त प्रमाणात सॉइल सोल्युशनमध्ये येणार आणि त्या ठिकाणी सॉइल सोल्युशनमध्ये जास्त प्रमाणात आल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं लिच आउट जास्त प्रमाणात होणार आणि त्याची उपलब्धता कमी होणार. कारण सॉइल सोल्युशनमध्ये न्यूट्रिएंट आले पाहिजे, पण ते खूप पण नको, अति पण नको, काही प्रमाणातच आले पाहिजे. जर जास्त प्रमाणात आले तर लिचिंगचा प्रॉब्लेम वाढतो आणि त्या ठिकाणी त्याची उपलब्धता कमी होऊ शकते. नंतर जास्त पीएचला त्या ठिकाणी नॉन एक्सिजेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊन जातो आणि तो कन्वर्ट झाल्यामुळे त्याची उपलब्धता कमी होते. कारण तो नॉन एक्सिजेबल फॉर्ममध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी त्याची ॲबिलिटी कमी होणार. तिथं सुद्धा तुम्हाला पोटॅश मग हाय पीएचला अवेलेबल होत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी न्यूट्रल पीएच राहणं असणं खूप महत्त्वाचं आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर या ठिकाणी जर बघितलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. आता कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे तुमचे सेकंडरी न्यूट्रिएंटमध्ये याला आपण म्हणतो. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमचं जसं पोटॅशची बरोबर जी रिॲक्शन होती तीच ॲक्शन तिथे हायड्रोजन आयन हे त्याला डॉमिनन्स करतात कमी पीएचमध्ये आणि लिचिंग होते. त्यामुळे सुद्धा कमी पीएचला म्हणजे जास्त ॲसिडिक पीएचमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची उपलब्धता कमी होऊन जाते आणि जास्त पीएच असल्यास त्याची उपलब्धता म्हणजे तुमचं न्यूट्रल ते अल्कलाइन पीएचमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची ॲबिलिटी चांगली तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आणि त्या ठिकाणी उपलब्धता चांगली भेटते. नंतर सल्फर हा सुद्धा तुम्ही जर बघितलं सल्फर सुद्धा जमिनीमध्ये ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी मग मिनरलायझेशन होणं हे गरजेचं आहे आणि ते तुमच्या बॅक्टेरियाच करतात. म्हणजे तुमचं सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया व इतर काही बॅक्टेरिया या सर्व सल्फरला ॲव्हिटी करण्याचं काम करू शकतात. कारण ऑर्गॅनिक फॉर्ममधून त्याला इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आणायचं काम या बॅक्टेरिया करत असतात आणि नंतर त्याची उपलब्धता वाढते. त्यासाठी मग बॅक्टेरियांचा तुम्हाला परफॉर्मन्स पाहिजे असेल तर निश्चितच तुमच्या सॉईलमधील जी काही मायक्रोब्स जो काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी ती वाढवली पाहिजे. त्यासाठी तुमच्या रायझोस्फिअर एरियामध्ये तुमची न्यूट्रल पीएचची कंडिशन असणं गरजेचं असतं आणि तुमची उपलब्धता त्या ठिकाणी वाढू शकते, हे लक्षात घ्या. नंतर मेटॅलिक आयन म्हणजे आपलं फेरस असेल, कॉपर असेल, मॅग्नीज असेल, झिंक असेल, हे जे मेटॅलिक आयन
हे जर बघितलं तर पीएच जास्त असल्यास तेच हायड्रोक्सिल आयन जे असतात त्यामध्ये त्याच्यासोबत रिॲक्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी ऑक्साईड आणि हायड्रॉक्साईड या दोन फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होतात. मोस्टली हायड्रॉक्साईड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात आणि तो फॉर्म सोल्युबल होत नसल्यामुळे त्या ठिकाणी मग तुम्हाला या मेटॅलिक आयन म्हणजे तुमचं झिंक असेल, फेरस असेल, कॉपर असेल आणि मॅंगनीज असेल यांची उपलब्धता त्या ठिकाणी कमी होऊ शकते. तर हाय पीएचला हे न्यूट्रंट त्यामुळे उपलब्ध होत नाही. म्हणून न्यूट्रल कंडिशन असणं तिथं गरजेचं आहे की जेणेकरून यांची उपलब्धता वाढू शकते. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर मॅंगनीज जर बघितलं भरपूर रिपोर्ट आमच्याकडे येत असतात सॉइल टेस्टिंगचे. तर यामध्ये जर भरपूर आम्ही बघितलं तर मॅंगनीजची कमतरता बहुतेक मोस्टली रिपोर्टमध्ये दिसून येते. कारण मॅंगनीज हा जास्त पीएचला इम्युनिटिव्ह फॉर्ममध्ये जातो आणि हा सुद्धा उपलब्ध होणारा फॉर्म नसल्यामुळं त्या ठिकाणी मॅंगनीजची कमतरता भासते. किंवा जे काही आपण ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स असतात म्हणजे ऑर्गॅनिक जे काही मॅटर असतं त्याच्याबरोबर ते ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स सुद्धा तयार करतं. अशा कंडिशनमध्ये ते टाईटली त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स झाल्यामुळं ते सॉइल सोर्समध्ये येत नाही आणि तिथं सुद्धा ते उपलब्ध होत नाही. आणि काही ठिकाणी ते टेट्राबेलाइन फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं आणि त्या ठिकाणी तो फॉर्मसुद्धा त्या ठिकाणी मॅंगनीजचा अवेलेबल फॉर्म नसतो. म्हणून मॅंगनीज हा सुद्धा 3 प्रकारे या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी न्यूट्रल कंडिशनमध्ये त्या ठिकाणी मॅंगनीजची सुद्धा अवेलेबिलिटी आपल्याला ॲसिडिक कंडिशन असली तर चांगल्या प्रकारे येते. म्हणजे ॲसिडिक टू न्यूट्रल पीएचला आपण ह्या जे न्यूट्रिएंट आहे हे चांगल्या प्रकारे आपल्याला अवेलेबल होत असतात. नंतर बोरॉन सुद्धा तुम्हाला साधारणतः पीएच 5 ते 7 मध्ये चांगल्या म्हणजे सर्वत्र तुम्हाला उपलब्ध होत असतं. आणि या ठिकाणी जर बघितलं बोरॉनच्या बाबतीत उच्च पीएचला चिकणमाती ऑक्साईडद्वारे वाढलेले शोषण बोरॉन अनुपलब्ध करते. आणि नंतर तुमचं कमी पीएच म्हणजे सामान्यतः जास्त उपलब्ध असले तरी काही तीव्र आम्लयुक्त मातीत बोरॉनचे प्रमाण कमी असू शकते. नंतर तुमचा लाइमिंग इफेक्ट म्हणजे तुमचं जर लिंबूद्वारे जर पीएच वाढवल्याने अनेकदा बोरॉनची कमतरता निर्माण होते, हे पण लक्षात घ्या. तर या ज्या गोष्टी आहे बोरॉनच्या बाबतीत सुद्धा त्या गोष्टी पण म्हणून ते ॲसिडिक फॉर्ममध्ये असेल तर बोरॉन सुद्धा चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असते. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. नंतर तुमचं मॉनिब्लेडम, आता मॉनिब्लेडम हे आम्लयुक्त मातीमध्ये म्हणजे 6 पेक्षा कमी पीएच म्हणतो आपण त्याला, ती आम्लयुक्त माती आणि कमी बोरॉन मॉनिब्लेडमची उपलब्धता असते. आणि नंतर ज्यामुळे कमतरता निर्माण होतात अल्कधर्मी आणि तटस्थ पीएच 6.5 पीएच असेल तर उच्च उद्रवतेमुळे उच्च मॉनिब्लेडमची उपलब्धता त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून सर्वसाधारण त्या ठिकाणी जर बघितलं तर अल्कधर्मी पीएच म्हणजे पीएच जास्त असताना बोरॉनची मॉनिब्लेडमची उपलब्धता त्या ठिकाणी चांगली असते. तर जनरली आपण जे बघितलं आज आपले जे काही न्यूट्रिएंट आहे प्रायमरी, सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट हे तुमच्या पीएचशी कशा प्रकारे निगडीत आहे. म्हणजे तुम्हाला पीएच हा हायली ॲसिडिककडे पण नको आणि हायली अल्कलाईनकडे नको. एक न्यूट्रल पीएच आपल्या जमिनीचा असला पाहिजे आणि तो आपल्याला साधता आला पाहिजे. आता त्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो पण आपल्याला आपल्या जमिनीचा पीएच माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून पीएच माहिती करून घेणं किंवा जमिनीचा आरसा आपल्याला माहिती पाहिजे. मग त्याच्यामध्ये पीएच असो, ईसी असो, सीसी असो, कॅल्शियम कार्बोनेट असू द्या, तिथलं सोडियम असू द्या, बायकार्बोनेट असू द्या, क्लोराईड असू द्या किंवा ऑर्गॅनिक कार्बन असू द्या. या सर्व गोष्टींची माहिती प्रॉपरली आपल्याला माहिती पाहिजे. यासाठी आता जो आज बघतो आपण आता तुमचा मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने खूप चांगले त्या ठिकाणी तुम्ही निर्णायक ठरू शकता की त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे किंवा माती परीक्षण करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याची माहिती होईल. आता हे माती परीक्षण करणार कुठं? कारण या ठिकाणी जर बघितलं तर आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी NABL ॲक्रेडिटेशन लॅब आहे. या लॅबचे रिपोर्ट तुम्ही शासकीय डॉक्युमेंटला सुद्धा जोडू शकता. नाशिकमधली महाराष्ट्रातील 1 नंबरची अशी ही लॅब आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मातीचे नमुने पाठवू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही 100% तिथं चौकशी करा. त्यांचे स्वतःचे खूप चांगल्या प्रकारे उपकरणं आहेत, तिथं चांगल्या प्रकारे तज्ज्ञ लोक आहेत. तर या ठिकाणी तुम्ही 100% माती परीक्षण करा आणि आपल्या जमिनीचं पूर्णपणे मोजमाप कसं असेल किंवा तुमचे जे काही पॅरामीटर्स असतील याची माहिती तुमच्याकडे चांगल्या प्रकारे ठेवा आणि त्यानुसार जर शेती केली तर निश्चितच तुमचा फायदा होईल. कारण तुमच्या पीएचवर तुम्हाला काम करावं लागेल. तुमच्या त्या ठिकाणी असलेलं सोडियम असेल किंवा क्लोराईड असेल किंवा बायकार्बोनेट असेल याविषयी माहिती घेऊन त्याच्यावर काम करावं लागेल किंवा तुमच्या चुनखडी असेल त्याच्यावर काम करावं लागेल किंवा ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल त्याच्यावर काम करावं. म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीवर आपल्या सॉईलमध्ये काम करायचं आहे हे लक्षात घ्यावे लागेल आणि आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये एक वाढ कशी करता येईल, आपल्या पिकाचं पोषण कसं चांगलं होईल यावर काम करावं लागेल. निश्चितच आपण पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तरी आजचा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. त्याचप्रमाणे मोबाईल प्ले स्टोअरवर जी काही आनंद क्रॉप गुरु म्हणून ॲप आहे त्यावर तुम्ही तुमच्या पिकाचे रजिस्ट्रेशन करा, प्लॉट बनवा
आणि चांगल्या प्रकारे शेड्यूल तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. पूर्ण पिकाचे इत्थंभूत पहिल्यापासून तर शेवटपर्यंतची माहिती तुम्हाला मिळते. तर त्या ठिकाणी तुम्ही आणि एकदम मोफत अशी ॲप आहे, चांगली ॲप आहे आणि ती 100% तुम्ही डाउनलोड करा आणि त्यानुसार तुमच्या शेतीमध्ये विकास करा. धन्यवाद.